तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी वर्षा, मी तुमचं माझ्या ब्युटी फॅमिली कट्टा या चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला आमच्या गावाबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे. तर तुम्हाला माहीतच आहे की आमचं गाव झुलपेवाडी आहे. तर हे आमचं असं झाडाझुडपामध्ये लपलेलं एक छोटंसं गाव म्हणजेच झुलपेवाडी, म्हणूनच त्याला झुलपेवाडी म्हणतात. पहिला मला हाच प्रश्न पडलेला की ह्याला झुलपेवाडी का म्हणतात. तर झाडाझुडपामध्ये जी वसाहत आहे त्याला झुलपेवाडी असं नाव दिलं. तर आत्ता ह्या 15-20 वर्षात इकडे प्रगती झालेली आहे. नाहीतर इकडे रस्ता पण असा सरळ नव्हता, असा ओबड-धोबडच होता असं म्हणजे माझे सासू सासरे सांगतात. तर इथपर्यंत तरी आहे, त्याच्या पुढे तरी काहीच नव्हतं. म्हणजे ना बसची सोय ना कशाची सोय, लाईटिंगची पण सोय नव्हती बेगवड्याच्या पुढे. तर आता तिकडे लाईटिंगची सोय झालेली आहे पुढच्या वसाहतीला, आणि बसेसची सोय झालेली आहे मुलांसाठी. कारण इकडचे विद्यार्थी गारगोटीकडे व गडिंग्लजकडे शिकायला जातात, त्यामुळे आता चांगल्या सोयी झालेल्या आहेत आणि अगदी असं निसर्गरम्य वातावरण आहे इकडे. आणि आता धरणामुळे भरपूर प्रमाणात अशा आता हिरवळ आहे इकडे. तर याआधी जास्त पाण्याची टंचाई इकडे होते. सहसा पावसाळ्यातच पिकवलं जायचं इकडे, म्हणजे भात नाचणं वगैरे करायचं, माळं वगैरे काही नव्हतं इकडे. तर आता सध्या म्हणजे चांगलं आहे. म्हणजे धरण जरी झालं, म्हणजे लोकांच्या जमिनी वगैरे गेल्या, आर्थिक अडचणीत आलीत, पण त्यामुळे चांगलं पण झालेलं आहे. सिंचनाची सोय झालेली आहे. माणसांना भरपूर प्रमाणात आता मुबलक पाणी मिळालेलं आहे. तर आता इथे सहसा ऊस वगैरे घेतलं जातं, माळवंही केलं जातं. आणि आमचं गाव आता सुधारलेलं आहे आणि बहुतेक करून आमच्या गावातील लोक हे मुंबईला असतात. कारण इकडे कमवण्याचा सोर्सच नव्हता, त्यामुळे याआधी भरपूर जण स्थलांतर करून मुंबईमध्ये कामानिमित्त गेलेली होती. तर आता ते तिकडेच स्थायिक आहेत. जेव्हा सण वगैरे गणपतीला असेल किंवा मे महिन्यात तिकडे येतात. तर आमची लोकसंख्या मला वाटते 1,500पर्यंत असेल, हे 1,500 ते 2,000 असेल. आमचं गाव पण असं डोंगरावरच वसलेलं आहे. जास्त काय नाही, कारण थोड्या अंतरावर आहे. आणि त्याच्यानंतर मग असा बेगवडे, बेडी, सावंतवाडी आहे ती जरा पूर्ण डोंगरामध्ये आहे. आमचा भाग जरा कमी कोकणामध्ये येतो, पूर्ण कोकणामध्ये येत नाही. आणि इकडची शेती लाल म्हणता येणार नाही, तांबूस आणि काळ्या मातीची आहे. आणि इथून 1.5 किलोमीटर गेला ना तर लाल मातीच तुम्हाला दिसेल. तिकडे फक्त काजूची शेती, भात आणि काजू वगैरे, म्हणजे असं काजूची शेती वगैरे केलेली आहे तिकडे. गहू रेड्यांचं प्रमाण भरपूर आहे. आमच्या इकडे पण गहू रेड्यांचं भरपूर प्रमाण आहे. रात्रीचं ऊस वगैरे लावलेलं, मग ते कडेला कुंपण लावतात. कारण आता हे सगळं जंगलातच आहे ना, त्यामुळं गहू रेडे वगैरे शेतात येतातच. त्यामुळे रात्री वगैरे कोण सहसा शेतामध्ये जात नाही, गेलं तर एकत्र जातात. आणि इथून जर 2 किलोमीटर गेलं तर गहू रेड्यांचं प्रमाण भरपूर आहे, कारण इकडं जंगलच लागतं. तर आता आमच्या घराच्या लगतच तुम्ही बघितलं आहे प्राथमिक शाळा, मी तुम्हाला दाखवेलच, आणि लगतच ग्रामपंचायत आहे. तर याआधी बेगवडे आणि झुलपेवाडी, नाही, चिमणी आणि झुलपेवाडी आय थिंक एक ग्रामपंचायत होती, आत्ता सेपरेट झालेली आहे. तर असं आमचं छोटंसं गाव आहे, खूप छान आहे. जरी वस्ती कमी असली तरी येथील माणसे खूप छान आहेत. आणि छान असं वातावरण आहे की असं कंटाळा येत नाही. आजूबाजूची माणसे पण छान आहेत, बोलायला वगैरे अगदी प्रेमळ आहेत. तर तुम्ही जर कोल्हापूरचेच असाल तर तुम्ही आमच्या धरणाला नक्कीच भेट द्या, कारण छान असं नैसर्गिक दृश्य आहे. हे बघा किती छान आहे, मस्तच आहे.
रोज दिसायला वेगवेगळं दिसणार तुम्हाला. रोज पावसाळ्यात वेगळं, उन्हाळ्यात वेगळं, हिवाळ्यात वेगळं. आता पाऊस कमी आहे कारण ढग वगैरे आलेले आहे, त्यामुळे छान दिसत आहे दृश्य. आणि धरणावर खूप छान दिसतं. तर आमच्या धरणाला नक्की व्हिजिट द्या, आमच्या गावाला नक्की व्हिजिट द्या. तुम्हाला खूप आवडेल. येथील नैसर्गिक दृश्य मी तुम्हाला याआधी पण दाखवलेलं आहे. तर अशी आहे आमच्या गावाची ओळख. तर तुम्हाला आमचं गाव कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. आणि जर मला वेळ भेटलाच तर मी तुम्हाला आमचं पूर्ण गाव दाखवेनच. वेळात वेळ काढून मी गावात जाऊन आमचं गाव कसं आहे हे तुम्हाला नक्की दाखवेन. तर आमचं गाव म्हणजे माझ्या गावाची ओळख तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला नक्की विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला ही विसरू नका. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.